10 जुलै 2026 कन्नड सिनेमा अज्ञातवासी बघितला. छान आहे. सस्पेन्स पण आहे आणि असं एकदम इलॉबरेट केलेलं आहे, सगळ्या गोष्टी सॉल्व्ह केलेल्या. पण प्लॉट खूप छान आहे. थोडक्यात एक रिमोट एरियामध्ये जंगलात गाव वगैरे असतात, असं छोटंसं गाव. आणि तिथे एक व्यक्ती राहत असतो, आपली बायको आणि एक ह्याच्याबरोबर, म्हणजे त्याला असतात मुलं वगैरे, पण ते काही सॉरी भाऊ बहीण असतात, पण ते काही कोणा दाखवले नाही की भेटायला येतात वगैरे. त्याला एक मुलगी असते आणि तो इन्स्पेक्टर असतो तिथला, म्हणजे त्या एरियातला फॉरेस्ट ओव्हरऑल म्हणजे इन्स्पेक्टर असतो. आणि त्या दिवशी त्याच्या आईचं श्राद्ध असतं. तर म्हणजे त्याचं म्हणणं असं असतं की मी माझ्या हातानेच सगळं आईला बनवणार, म्हणजे तो कोणाची हेल्प नाही घ्यायची जेवायला बनवताना. म्हणजे श्राद्धाचं बाकी त्याच्या हाताखाली इतके नोकर चाकर आणि त्याला हेल्प करणारे पण लोक असतात, पण त्या दिवशीचं सगळं जेवण तोच बनवत असतो. आणि असं जंगलात नेऊन तो तिथे नैवेद्य दाखवतो. काव काव करून कावळ्याला बोलून कावळा खायचा. आणि आणि दाखवले की तो कावळा खीर सोडून बाकी सगळं खाऊन उडून जातो. आणि काही नाही, म्हणजे त्या दिवशी असंच हे दाखवलंय की सगळे येतात, सगळे जेवून जातात, त्यांच्या म्हणजे घरी. तो अगदी आवर्जून सगळ्यांना जेवण वगैरे वाढतो. सगळं म्हणजे अवभगत, म्हणजे खूप हेल्पफुल पण असतो, नेचर पण खूप चांगलं दाखवलंय सगळं, लोकांना पण मदत करणारं. अशातच एक म्हातारा व्यक्ती असतो आणि त्याला एक मुलगा असतो जो फॉरेनला निघून गेला असतो आणि परत येण्याची काही चिन्ह दिसत नसतात त्याची. तर त्याला राग येत असतो जरा, की म्हणजे आजकाल हे नवीन सगळी पिढी कॉम्प्युटरच्या मागे लागते, अमुक लागते, ढमुक लागते आणि निघून जाते वगैरे वगैरे. तर तो आपला एकटाच जीवन यापन करत असतो. तर असाच एक दुसरा व्यक्ती पण दाखवलाय. त्यांना 2 मुलं असतात. तर ते 2 मुलांपैकी एक मुलगा मोठा फॉरेनला गेला असतो आणि छोट्या मुलाला कॉम्प्युटरच पाहिजे असतो. तर त्यांनी हट्ट करून कॉम्प्युटर घेतला असतो. आणि मग पण काय करायचं, अर्निंग काय? तर मग हळूहळू त्याला लक्षात येते की लोकांची पत्र, म्हणजे ईमेल हे पत्र म्हणून त्यांना मग निरोप पोचवणं, लोकांच्या घेणं, पोचवणं, हे काम तो करत असतो. आता त्याच ह्याच्यामध्ये काय म्हणायचं त्याला, एरियामध्ये एक बाई राहत असते जी इथे यांच्या हाताखाली, मुकादम आणि पोलीस इन्स्पेक्टरच्या खाली काम करत असते. म्हणजे जंगलातली कामं हे ते करून लोकांना गोळा करून ते कामं करून घ्यायची, त्यांच्याकडनं करायची. तर तिला एक मुलगी असते. तर त्या मुलीचं आणि त्या एका म्हाताऱ्या माणसाचं, ज्याला राग येत असतो आपल्या मुलाचा फॉरेनला गेलेला आणि परत अजून आल्या नसतो, तर तिचा अफेअर असतो. तर जाताना ही मुलगी, आता ती खालच्या जातीची वगैरे, खरं तर होईल का नाही लग्न ते तर खरं नाहीच माहित असते कोणाला. पण गेल्यापासून थोडे दिवस पत्र आले असतात, त्याच्यानंतर पत्र पण नसतात. तर मग तिला हे जे कॉम्प्युटरचं कळतं, तर मग ती आईला म्हणते की मी पण मग घरी बसल्या बसल्या काय करू, मी त्याच्याकडून टायपिंग शिकते. आणि मग त्याला म्हणजे सांगते की असं असं म्हणजे माझं त्याच्यावर प्रेम आहे, तर तो बोलू शकेल का वगैरे असं. तर आधी त्याचाच मेल आलेला असतो ऍक्च्युली ह्याच्यावर, की कशी आहे ती वगैरे विचार. तर हा निरोप घेऊन तिच्याकडे गेलेला असतो की असा असा ह्याचा निरोप आलाय. मग ती सांगते की आमचं असं असं प्रेम आहे. मग ती रेग्युलरली तिथे जाऊन त्याच्याशी चॅटिंग चालू असतं. पण तो चॅटिंगमध्ये भरपूर त्यांच्या गोष्टी होतात, पण तो एकाही शब्दाने असं नाही लिहित की तो कधी येणार आहे वगैरे काय. आता हा जो
कॉम्प्युटर शिकणारा मुलगा असतो त्याला हळूहळू ती आवडायला लागते. रोजचा संबंध येतो वगैरे. तर तो एक दोनदा असा प्रयत्न करतो हात पकडायचा वगैरे, पण ती त्याला अशी जरा स्टर्न लुक देते म्हणजे. तर म्हणजे तो ठरवतो की नाही, असं आपण जर आपल्या मनाला अ, काबू करायला पाहिजे. पण आता ही सारखं आता इतकी वर्ष झाली हा येत नाही म्हटल्यावर ती म्हणते आता काहीतरी केलंच पाहिजे की तो परत आला. तर तिच्या डोक्यामध्ये विचित्र कल्पना येते. ती म्हणते की बाप मेला तर मुलगा येईलच अग्नी द्यायला. म्हणून ती छान चिकन, आणि एकमेकांकडे हे लोकांचं देणं घेणं चालूच असतं. तर ती मस्त चिकन बनवते आणि त्याच्यामध्ये तिथे जंगलातली भरपूर झाडं असतात. तर एक मूळ असतं त्या झाडाचं की ज्याचं उकळलं पाण्यामध्ये 3 दिवस वगैरे ठेवलं तर काही म्हणजे कोणाला कळत नाही, ते विष लगेच माणूस मरतो. तर ती ते चिकन बनवते आणि त्या कॉम्प्युटरवाल्याला म्हणते की हा डबा त्या म्हाताऱ्याला देऊन ये. आणि तो म्हाताऱ्याकडे अधनं जातच असतो. तर म्हणतो की मी हे आणलंय आणि तू बिलकुल खाऊ नको म्हणे, फक्त त्यालाच दे. आता ह्याला पण त्या म्हाताऱ्याचा म्हणजे राग येत असतो, कारण म्हातारा बरंच त्याला उलट पुलट बोलला असतो आणि लोकांच्या समोर त्याचा खूप इन्सल्ट केला असतो की काय कॉम्प्युटरमध्ये अर्थ आहे, कॉम्प्युटर हे वगैरे. तर मग त्यात तो म्हणतो की आता आज आपल्याला चांगला चान्स आहे. पण मग त्याला पण चिकन खूप आवडत असते, तर त्याला राहवत नाही, म्हणून तो 2 पीसेस स्वतः करता घरी काढून ठेवतो आणि मग त्याच्यामध्ये मेडिसिन्स मिसळतो. विष म्हणजे डबल विषचा त्याच्यामध्ये डोस ऍक्च्युली जातो आणि तो म्हातारा खाताना म्हणजे खाता मरून जातो. हा सगळं ते तिथलं आवरतो, मागच्या परसामध्ये फेकतो आणि निघून येतो. आल्यावर कॉम्प्युटरच्या समोर बसून हे करता करता खातो. खाल्ल्यावर तोही मरून जातो आणि तिथेच कॉम्प्युटरच्या तिथे हे होतं. आता ह्याच्याकडचं श्राद्ध उरकल्यावर पोलीस इन्स्पेक्टर त्याला एकदम लगेच बातमी कळते की हा म्हातारा मेला. तो म्हाताराही त्याचा मित्रच असतो. मग ते लोक जातात तिथे. तर त्याला थोडस विचित्र वाटतं, असं त्याच्या तोंडाजवळ काहीतरी लागलेलं वगैरे दिसतं, म्हणजे काहीतरी खाल्लंय ह्याने. तर तो मागच्या परसामध्ये जातो. तो परसामध्ये त्याला काहीतरी असं खरकट पडलेलं दिसतं आणि कोंबडा तिथे नुसतं जाऊन जाऊन बाजूला होत असतो, म्हणजे खात नसतो काही. म्हणजे खाण्याकरता तर गेला असतो पण खात नसतो. त्याच्या डोक्यात काहीतरी येतं. तर तो बाहेर येऊन लगेच म्हणतो की आपण ही बॉडी लगेच हे नाही करायची, जाळायची नाही किंवा त्याच्यावर क्रिया नाही करायची, ह्याला पोस्टमॉर्टमला पाठवायचं. हे ह्याची नॉर्मल डेथ नाही, याचा खून झालेला आहे. सगळे म्हणतात अरे इथे कोण आपल्या गावामध्ये खून करणार, साधं कोणी एकमेकांना मारापलटी पण करत नाही तर खून. तो म्हणे नाही, पण मला याचं इन्व्हेस्टिगेशन करायचंय. आणि तेवढ्यात यांच्याकडे पण निरोप येतो की तो मुलगा राहुल जो कॉम्प्युटर शिकवत असतो तो गेला. मग पोलीस इन्स्पेक्टर तिथे येतात. ते पण बघतात चिकन, म्हणजे आधी बघतात सगळं कशाने मेला असेल काय. लोक म्हणतात काल फ्लक्च्युएशन होतं लाईटचं, तर शॉक लागून मेला असेल, अमूढ सगळ्या गोष्टी. पण मग त्याला ते चिकन तिथे दिसतं आणि तो म्हणतो ह्या चिकनला पण लॅबमध्ये पाठवा इन्व्हेस्टिगेशन करता, मला हे करायचंय. आणि तो म्हणतो आता ठीक आहे, आता आपल्याला जेव्हा येईल तेव्हा आपल्याला कळेल. तर आणि तो म्हणजे तो बघतो की ती मुलगी आलेली आहे आणि तिचं लक्ष त्या चिकन कडे गेलं आणि ती एकदम शॉक अशी झालेली आहे. याच्या नजरेतनं ती गोष्ट सुटत नाही. हा म्हणतो चल तुला पोलीस स्टेशनला घेऊन चलतो. तिची आई म्हणते अरे काय, म्हणजे तिला असं वाटतं की आपले साहेब असं काय करतात आहे. मग तिथे जाऊन तो तिला इन्व्हेस्टिगेट करतो. तर मग ती सांगते सगळं खरं खरं की हा येतच नव्हता कधीचा काही. तर मला असं वाटलं वडिलांना मारलं की येतील म्हणून मग मी अशी अशी मुळी त्याच्यात टाकली. पण मी म्हणे राहुलला सांगितलं होतं की तू खाऊ नको चिकन, पण त्यांनी पण खाल्लं त्याच्यामुळे तोही मेला. मग आता हा म्हणतो की तुला हे तर करावं लागेल, म्हणजे आता तुला जेल तर होईल, काय सजा द्यायची काय ते बघू आता आपण. तर हा म्हणतो, जो त्यांच्या खाली असिस्टंट असतो तो चांगला असतो. तो म्हणतो की तिच्या मनात तसं पाप नव्हतं, पण
झाली आता एका गुन्ह्याला आपण एक क्षमा करतो वगैरे असं, म्हणजे त्यांचं बरंच डिस्कशन होतं. आणि मग ठरवतात की ठीक आहे, ही गोष्ट मग आपल्या चौघांच्या म्हणजे ती मुलगी, आई आणि हे दोघं यांच्यावर कोणाला कळता कामा नये. आणि मग तिला देतात सोडून. ते म्हणजे याच्या पुढे तू असं काही मनात आणायचं नाही आणि करायचं नाही. आणि मग हे दोघे परतत असतात. परत त्यांना तो असिस्टंट म्हणतो की तुम्हाला कसं एकदम डाऊट आला तिच्यावर आणि लक्षात आलं. म्हणजे ज्याला थोडस तरी त्याचं ज्ञान आहे किंवा त्यांनी हे स्वतः आधी केलेलं आहे, त्याच्याशिवाय तो इतक्या लगेच जजमेंट देऊ शकत नाही. तो म्हणतो हो, मी पण माझ्या आईला असंच मारलं. तर मग थोडासा फ्लॅशबॅक दाखवलाय त्याचाच. तर मग तो म्हणतो की म्हणजे मी इतके दिवस ते मनात ठेवलंय आणि तशी जरी जेलची सजा नाही तरी ती मी जीवनात मी ती सजाच काढतोय. पण ठीक आहे, म्हणजे एकदा क्षमा करणं गरजेचं आहे. तर मग बॅकग्राऊंडमध्ये हे दाखवलंय की लहानपणी आई खूप वैतागून तिने जीव दिला असतो. का तर याचं लग्न एका श्रीमंत मुलीशी झालेलं असतं आणि म्हणजे मोठ्या मुलाचं, आणि बाकी ते 2 लहान मुलं असतात तिचे. तर त्यांना घेऊन तिने विहिरीत उडी मारली असते. तर का तर ती श्रीमंताची मुलगी असते आणि वडील लग्न झाल्यावर तिला घेऊन गेले असतात माहेरी आणि म्हणाले असतात की तिला शिकायचंय पुढे, तर तुम्ही आमच्याच बरोबर येऊन राहा. तर आता तुम्ही म्हणण्यापेक्षा आधी ते म्हणाले असतात त्यांनी मुलांनी. तर ती म्हणे म्हणजे तू घर जावई होणार त्यांचा. तो म्हणाला ते तुलाही बोलवतात ते, आपण तिकडे सगळे राहू तिथे, सगळ्या मुलांचंही शिक्षण होईल, सगळं मदत होईल. पण तिला ते पटत नाही म्हणून तिने जीव दिला असतो. पण मग हा शेवटी म्हणतो ठीक आहे, नाही जाऊ आपण. आणि मग जे जीव दिला असतो पण त्यांनी वाचवलं असतं, त्यांनी आणि एका गावकऱ्यांनी, आणि समजवलं असतं तिला की अरे असं कुठे असतं का, लगेच तुम्ही मुलांचा जीव घेता वगैरे असं करून. पण ही तिला म्हणजे ते नेहमी स्वतःच खरं करायची किंवा स्वतःचा स्वाभिमान वगैरे असं चालू असतं. तर आता हा म्हणतो किती दिवस मी असं हे राहायचं, आणि मग बहीण भावंडांना पण इथे मग काम करावं लागतंय, त्यांनाही शिक्षण सोडावं लागतंय. मग शेवटी तो कंटाळून एक दिवस ती, त्याला ज्ञान असतंच, तो फॉरेस्ट ऑफिसर असल्यामुळे, त्यांनी ती मुळी पाण्यात उकळून ठेवतो 3 दिवस आणि खीर बनवतो एक दिवस. म्हणतो आईला म्हणतो की माझा वाढदिवस आहे ना, माझ्या हाताने खीर खातो, आणि तिला ती खीर देतो. त्याच्यात आई मरते. तर त्याच्यामुळे त्याला ते ज्ञान असतं त्या मुळीचं, आणि फक्त ती मुळी इफेक्टिव्ह असते माणसांवर, बाकी जनावरांवर वगैरे त्याचा काही हे होत नाही. आणि जनावरांना जर ते म्हणजे आहे तिथे कळलं तर जनावर ते खात पण नाही, जवळ जात पण नाही. त्याच्यामुळे ती कोंबडी त्या दिवशी खात नव्हती, त्याच्यामुळे त्याला ते लगेच क्लिक झालं होतं. तर हा जर असं प्लॉट छान त्यांनी हे केलंय, आणि म्हणजे ओव्हरऑल चांगली वाटली मला मूवी.